श्री गुरुचरित्र अध्याय 32 मृत विप्र संजीवनम नाम द्वांत्रिंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। पतिव्रतेची आचार रीती सांगे देवांसी बृहस्पती, सहगमन केलिया फलश्रुती येणे परी निरोपिले, विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु, पुसती देव ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते, जवळी नसता पुलापती त्याते जाहली असेल मृत्यू प्राप्ती, काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन, अथवा असेल गरोदरी असेल तान्हा कुमार कुमारी, काय करावे तैसी येणारी म्हणून विनवेती गुरुसी, ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारोन, एक चित्त करुणी मन ऐका श्रोते सकळीक, पती जवळी असता जरी सहगमना जावे तय नारी, असेल आपण गरोदरी करू नये सहगमन, स्तनपाणी असेल कुमर तिणे करिता पाप थोर, पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये, तिणे असणे विधवापणे विधिपूर्वक आचरणे, सहगमनास समान असे पुण्य एक चित्ते परियेसा, विधवापणाचा आचार करितास पुण्य थोर, निवर्तता आपुला भ्रतार केशवपन करावे, ज्या का विधवा नारी केश राखिती त्याची ऐका फलश्रुती, तिचे केश पुरुषा बांधिती नरका प्रति नेती जाणा, या कारणे वपन करावे तिने नित्य स्नान, एक वेळ भोजन करावे तिने परियेसा, एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन, 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने, 5 दिवस पक्षमासी करावे तिने उपोषणासी, अथवा चांद्रायण ग्रासी भोजन करणे परियेसा, चंद्रोदय विजेसी एक ग्रास तया दिवसी, चढत घ्यावे 15 ग्रासी पौर्णिमेसी भोजन, कृष्ण पक्षी येणे परिग्रास घ्यावे उतरत नारी, अमावास्या येता जरी 1 ग्रास जेवावे, शक्ती नाही वृद्धापेसी एकान्न जेवावे परियेसी, अथवा फल आहारेसी अथवा शाखा आहार देखा, अथवा घ्यावे क्षीर मात्र अधिक न घ्यावे पवित्र, जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाले ऐसे, शयन करिता मंचकावरी पुरुषा घाली रौरव घोरी, भोगी नरक निरंतरी पती सहित परियेसा, करू नये मंगल स्नान अथवा देह मर्दन, गंध परिमळ तांबूल जाण पुष्पादी दिणे वर्जावे, पुत्रा वीण असेल नारी करणे तर्पण पुत्रा परी, तीळ दर्भ कुशधारी गोत्र नाम उच्चारावे, विष्णू पूजा करावे नित्य आपुला पुरुष हाची म्हणत, पुरुष रूप आठवे चित्त विष्णू स्थानी आरोपी जय, पुरुष असता जेणे परिपती निरोपे आचार करी, तेणे चिरिती विष्णू अवधारी, त्याचे निरोपे आचरावे, तीर्थयात्रा उपवास व्रत विष्णू निरोपे करणे पवित्र, अथवा गुरुद्विज असत त्यांचे निरोपे करावे, आपण असता सुवासिनी जे जे प्रीती अंतःकरणी, तैशी वस्तू द्यावी झणी विद्वद ब्राह्मण पूजोनिया, वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष, माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे, वैशाखी जळ कुंभदान कार्तिकी दीपाराधन,
घृतध्यान ध्यावे ब्राह्मणः यथानुशक्त्या दक्षिणेसि माघमासी तिळघृतेसि दान ध्यावे ब्राह्मणांसी वैशाखमासी अरण्यवासी पोई घालिजे निर्मळोदके शिवालयीश्वरावरी गळती ठेविजे निर्मळ वारी गंध परिमळ पूजा करी अनंत पुण्य असे देखा ब्राह्मणाचे घरोघरी उदक घालिजे शक्त्यानुसारी अन्न ध्यावे अवधारी अतिथी काळी विद्वज्जना तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते ध्याव्या छत्रपादुका येतील आपुले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे वारा घालिजे विंझणेसी ध्यावे वस्त्र परिधानेसी गंध तांबूल परिमळेसी कर्पूर विडा परियेसा जलपात्र ध्यावे शक्तीसी गूढ आम्लपान केंसी द्राक्ष कर्दळी फळेसी ब्राह्मणा ध्यावे मनोहर जे जे दान देता द्विजा आपुले पतीच्या नामी सहजा संकल्प करावा पुरुष काजा धर्म करणे येणे परी कार्तिक मासी जवाचे अन्न अथवा जे विजय एकान्न वृंताक माश मसूर सेवगा सुरण तैलादि मधु वर्जावे न जेवावे कांस्य पात्रेसी त्यजावे द्विदाळिक समस्ती मनी असावे पवित्र एक मास परियेसा पलाश पात्री भोजन करणे मग करणे उद्यापन जे जे व्रत धरी आपण तेणे परियेसा घृत भरून कांस पात्र विप्रा ध्यावे मनोरथ भूमी शयन केले व्रत मंचक ध्यावा ब्राह्मणासी जे जे लक्षण त्याजिले आपण समस्त ध्यावे ते ब्राह्मण रसद्रव्य एक महिना त्याग करावे परियेसा त्यजून या दधी क्षीरा तेणे उद्यापन करा असेल जरी शक्त्यनुसारा धेनु द्यावी सालंकृत विशेष असे आणि कव्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवांसी म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकड 90 धर्म सकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघामासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने लाडू तिळये खरजुरेसी करुणी पक्वान्ने ब्राह्मणासी द्यावी तिणे भक्तीसी विप्रवर्गा परियेसा शर्करा मिळे ऐळेसी तळून आपुप घृतेसी दान ध्यावे यतीसी भोजन ध्यावे तापसियाते वावया शीत निवारण काष्टे ध्यावे ब्राह्मणा हेमंत ऋतू येता जाण वस्त्रे ध्यावे द्विजांसी पर्यंक ध्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ ध्यावे विप्रवर्गा वावया शीत निवारण औषधे ध्यावे उष्ण तांबूलदान परिपूर्ण ध्यावे एळा कर्पुरेसी गृहदान ध्यावे ब्राह्मणासी संवत्सर एक ग्रासेसी जाता तीर्थ यावासासी पादरक्षा घेऊन ध्याव्या गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरीहर धूपदीप नैवेद्येसी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजळिता आपुला पुरुष ध्यावोनी मनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एको मनी भक्ती भावे परियेसा नेमे असावे ते नारी न बैसावे बैलावरी लेहू नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे रक्त कृष्ण
चित्रवस्त्र नेसता जाण दोष बहुत आणि कासे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पदी पासाव पुत्र जन्म पुत्र अनुज्ञे असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे पापी जरी पती आपुला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पाप रूपे भुंजत विधवापणे येणे परी आचार करीजे नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय येणे परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतींचे वचन सांगितले मुनी विस्तारून ऐका बाळे तुझे मन जावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्याजोनी माझे बोल ठेवे मनी सांगितले तुझ मार्ग दोन्ही परलोकांचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवडी तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवून पुसतसे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमन तिये नारी विनवी तसे करुणोत्तरी भक्ती भावे करुणिया जय जयाजी योगीश्वरा तूची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तुझे होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळींचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्य मान टाके स्वामी अपार असे दाताराम तारुण्यपण आपणासी लावण्य असे या देहासी निंदापवाद शरीरासी घडेल काली वर्तमानी संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारी माता घासुनी चरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणा कृपेचा सागर उठवीतसे योगेश्वर देता जाहला अभय करमणे पती सवे असावे जो चिठाव पुरुषासी जाय माते संगेसी सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते आले ती तुम्ही दुरोनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य पतीसी व्हावे म्हणोनी भक्ती भावे करुनिया होणार झाले ब्रह्मकरणी काळासी जिंकिले नाही कोणी जैसे ईश्वर निर्वाणी तेणे पर्य होतसे ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका राजा होता बळी ऐका तोही गेला पाताळी 6 कोटी वर्षी जासी आयुष्य असे रावणासी तोही झाला ग्रास काळासी दुर्योधना काय झाले भीष्मदेव इच्छा मरणी तोही पडला महारणी परीक्षिती सर्पा भेणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊन गेले संसारी देवदानव तेणे परी समस्त काळा अधीन या कारणे काळासी नाही जिंकिले कोणी क्षितीसी समस्त देवदानवांचे काळ जिंकिता निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक श्री गुरु वाचोनी
भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने, अंतकाळ होता क्षणे श्री गुरुदर्शना जाई माय. इतुके दूर येऊन श्री गुरुचरण पाहे नयनी, मग तेथून येऊन पती सवे जाई म्हणे. म्हणून भस्मतये वेळी लाविता झाला कपाळी, रुद्राक्षचारी तत्काळी देता जाहला तियेसी. योगेश्वर म्हणतो तियेसी रुद्राक्ष बांधी गळसरीसी, दोन्ही प्रेत कर्णासी बांधोनी दहन करावे. आणि एक सांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज, रुद्र सुक्त म्हणते द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेऊन आपुले देही प्रोक्षोनी, प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी, अनेक द्रव्ये वेचून ब्राह्मण मुखी अर्पावे. ऐशा परीती ऐसी सांगून गेला तो तापसी, पतिव्रता भावेसी करी आयती तै वेळी. भले विप्र बोलावून प्रेता प्रायश्चित्त देवोनी, षोडश कर्म आचरोनी औपासन करविताती. सुस्नात होऊन आपण पितांबर नेसून, सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावितसे. औपासन प्रेतासी करविताती विधीसी, प्रेत बांधोनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत. अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसे. आनंद बहुमानसी प्रेत पुढे जातसे. 16 वर्षांचे तारुण्य पण सुंदर रूप लावण्य, ल्याईली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसतसे. मिळून या नगर नारी पहावया आल्या सहस्रचारी, माथा तुकविती सुरवरी पतिव्रता पाहून या. एक म्हणती काय नवल पूर्व वयेसी असे बाळ, काय दैव पूर्व फळपती समागमे जातसे. देखिले नाही पतीचे सुख नाही झाले बाळ एक, कैसा जीव झाला ऐक्य आनंद रूपे जातसे. एक म्हणती शिकवाईसी वाया का वो जीव देसी, परतून जाई माहेरासी आपुल्या माता पित्या जवळी. एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता, बुद्धी देगा जगन्नाथा समस्त स्त्रियांसी ऐसीच. धन्य हिची माता पिता 42 उद्धरील आता, प्रेता पुढे असे जाता एक एक पाऊला अश्वमेध फळ. येणे परी नदीसी गेली नारी, पती सरसी कुंड केले अग्नीसी. काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी, ठेविले तया प्रेतासी. बोलावून सुवासिनींसी देती झाली वाणे देखा. सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी, तोड कंठ सूत्रेसी सुवासिनीसी देतसे. गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी. द्रव्य देती अपारेसी समस्त ब्राह्मणात वेळी. नमन करुणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी. लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी, माता गौरी अंतःकरणी. आमा बोलाविले सगुणी प्रेम भावे करुनिया. आला सण दीपवाळी आम्ही जातो माते जवळी. पती सहित मन निर्मळी जाते लोभ असो द्यावा. समागमी लोक आपुले होते जे का सवे आले. त्यांसी सांगतसे बोले जावे परतोनी ग्रामासी. पुसता श्वशुर मामेसी त्यांते तुम्ही न सांगावे ऐसी. प्राण देतील आम्हा सरसी वंश हत्या तुम्हा घडेल. त्यांसी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ती तीर्थवासे.
भीमा तीरस्थान असे श्री गुरुचे सन्निधानी. आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी. राहिले आपुले संतोषी म्हणून सांगा मुचे घरी. ऐसे सासू श्वशुरासी तैसे आमुचे माता पित्यासी. इष्टजन सोयरियांसी संगा येणे परे तुम्ही. ऐसे वचन आहे कोण दुःख करीती सकळ जन. आपण असे हास्य वदन प्रेता जवळी उभी देखा. अग्निकुंडी तत्क्षणी घाली ताती काष्टे शेणी. तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश. रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी. कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांसी. विनवीत असे द्विजासी संकल्प केला मी मानसी. श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपुले दृष्टी पाहीन. दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी. आज्ञा झाली अवेगेसी त्वरित येईन म्हणतसे. ऐकोनी तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन. दहनान होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे. उसोनिया ब्राह्मणांसी निघाली नारी संगमासी. जेथे असे ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती. सवे येती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी. कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे. जाता मार्गे स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी. अवाज्ञा पुले पूर्वा परी म्हणून आमा अव्हेरिले. तुची दाता सर्वेश्वर शरणागता आधार. ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपणान लाधेची. हेळा मात्रे त्रिभुवनासी रचिसी रजोगुणेसी. सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी तुची स्वामी. तमोगुणासे ऐसी प्रलय समस्त जीवांसी. तिन्ही गुण तुची ओसी त्रिमूर्ती तुची देवा. तुझ पाशी सर्व सिद्धी वळंगत राहती नवनिधी. देखील आमुची कुडी बुद्धी म्हणून माते अव्हेरिले. एखादा नर बाधा करी जाणून सांगती राजद्वारी. क्षण लागता अवसरी साह्य करीती तयांचे. रोग येता मनुष्यासी घेऊन जाती वैद्यांपाशी. औषधे करीती तात्काळेसी आरोग्य होय तयाते. तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरांपर. भक्तजना आधार म्हणून वानिती सकळ जन. अपराध आपण काय केले 20 गावे भेटीसी आले. माता पित्यांते विसरले तुझ्या ध्याने स्वामिया. ओसील तुची माता पिता म्हणून आलो गा धावता. भेटी होता आरोग्यता पतीस होईल म्हणून. आपुले समान असती नारी त्यांसी असती पुत्र कुमारी. आपण जाहले दगडा परी पुत्र नाही आपणासी. पती आपुला सदा रोगी कैंचा पुत्र आपुले अंगी. म्हणून याची काम्या लागी निघून आले स्वामिया. आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी. आशा करुण मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरला माझा मनोरथ आरोग्य जाहला प्राणनाथ. पुत्र जाहले बहुत नवस जाहला स्वामिया. मनोरथ जाहला आमासी म्हणून येते पुसावयासी. जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या. ऐसे परिध्यान करीत आली अमरजा संगमी त्वरित. वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी आसी. उभी ठाकून या दुरी साष्टांग नमन करी. श्री गुरु म्हणती तय अवसरी सुवासिनी होई ध्रुवा. ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती. पुनरपी स्वामी तेणे चरिती अष्टपुत्री होय म्हणत
असे ऐस वचन ऐकून हास्य करीती सकळ जन सांगता ती विस्तारून श्री गुरुपाशी तय वेळी विप्र म्हणती स्वामी असी हिचा पती पंचत्वासी पावला परम धामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामी तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हासोन हिचे स्थिर आहे व पण मरण काहींच घडे येसी म्हणती श्री गुरु तये वेळी आणा प्रेत आम्हा जवळे प्राण गेला कवणे काळे पाहू म्हणती त्या अवसरी श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे वाक्य झाले आईसे आहे वपण स्थिर येसे संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळ ही जन इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्र सुक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोनी पूजा करीती भक्तीसे तीर्थ पूजा नाना परी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणून या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत जाहले संजीवन उठोनी बैसला तत्क्षण अंग मुरडीत परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्व चेत नवी वस्त्रे नेसत येऊनी कडे बैसला बोलावनी स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणिले आपणासी यतीश्वर कवण सांग इतुके लोक आले असता कावून करसी तू चेता निद्रा आले मधून मत्ता म्हणून पुसे स्त्रियेसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभे राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुसे चरणावरी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहती लोक सकळ ही जन आनंद प्रवर्तला म्हणते पापरूपी आपण पाप केले दारुण पापा पासाचे अनुसंधान जन्म जाहला स्वामिया दुर्बुद्धीने पापी वर्तलो पाप सागरी बुडालो तुझे स्मरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु समस्त जीव मात्रांसी रक्षिता शंकर तुझी होसी ख्याती तुझी त्रिभुवनासी शरणागता रक्षका त्राहि त्राहि जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु ब्रह्मा विष्णु महेश्वरु सच्चिदानंद स्वरूपादु त्राहि त्राहि विश्वकर्ता त्राहि त्राहि जगद्भर्ता कृपा सागरा गुरुनाथा भक्तजन वरप्रदान जय जयाज गुरुमूर्ती जटा जूट पशुपती अवतरलासी तू क्षिती मनुष्य देह धरुनिया त्राहि त्राहि पिनाकपाणी त्राहि देवा तू शिरोमणी भक्तजनां पाळोनी रक्षितोसी निरंतर सर्वांभूती तुझी वससी नमन तुझे चरणांसी मजाईसा गमलासी माता रूपी वर्तत विश्वकरणी तुची करीसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी मज ऐसा गमलासी ज्ञान रूपे वर्तत
त्रिभुवनी तुझी करणी माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनरपि जन्म नभे आता तुझे नायके एखादा जरी कोपसी त्वरित तयावरी माझे मनी येणे परी अकलंक रूप दिसतोसी क्रोध नाही तुझे मनी आनंद मूर्ती तुझी सगुणी भक्त जनाते करी रक्षणी कृपा सागरा स्वामिया जीव मात्रा कृपा करिसी शरणागता ते रक्षिसी इह पर सौख्य देसी चतुर्विध पुरुषार्थ तुझी कारुण्य सागरू चिन्मात्राचा आगरू श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया ऐसे नाना परिसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार अपरंपरी प्रवर्तला तये वेळी नमन करीती सकळ ही जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरंजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी विप्रमणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशयामुच्या मानसी होतसे स्वामिया वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य कि मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसे पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते परियेसा आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले करुणेसी पुढील जन्मांत परियेसी वर्षे 30 संख्याते भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गा पुढे तटस्थ झाले सकळ ही जन साष्टांग करीती नमन गेले आपुलाले स्थान ख्याती झाली चहुराष्ट्री पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधना सूर्य गेला अस्तमाना आले श्री गुरु मठासी श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्वायिका कथा असे अतिविशेषा सांगेन ऐका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे पाविजय इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृत विप्र संजीवन नाम 32 श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु ओवे संख्या 192 यथार्थ श्री गुरुचरित्र सतीची पुण्याई मृतदत्त विप्राला गुरुकृपेने जीवदान नाम अध्याय 32 विधवापणाचा आचार पतिव्रतेचा आचार धर्म देवांना सांगतानाच देवगुरु बृहस्पतींनी सहगमनाची फलश्रुतीही समजावली. आता विधवापणाचा आचार सांगतो ते ऐका. देवलोकांनी गुरु बृहस्पतींना विचारले, हे गुरुराया, एखाद्या पतीला मृत्यू आला तेव्हा त्याची सती त्याच्याजवळ नसेल तेव्हा सहगमन केव्हा आणि कसे करावे.
एखादी नारी गरोदर असेल अथवा तान्हा बाळ असेल, त्या नारीने काय करावे? देवाचे वचन ऐकून देवगुरु पुढे सांगू लागले. पती जवळ असताना पती सोबतच सती जावे. गरोदर असलेल्या नारीने सहगमन करू नये. अंगावरचे दूध पिणारा मुलगा असेल तर तिने सहगमन करू नये. पुरुषाचा दुसऱ्या ठिकाणी अंत झाला असेल तर सहगमन करू नये. तिने विधवा धर्मानुसार विधीपूर्वक आचरण करावे. तसे केल्यास सहगमनाप्रमाणेच पुण्य लाभते. आपला पती मृत झाल्यावर केशवपन करावे. ज्या विधवा स्त्रिया डोक्यावर केस ठेवतात त्यांचे केस पुरुषाला बांधून नरकात नेतात. म्हणून विधवा स्त्रीने वपन करावे. तिने न चुकता रोज स्नान करावे. फक्त एक वेळ भोजन करावे. तांदूळ, मूग वगैरे धान्यांपैकी केवळ एकच धान्य शिजवून दूध अथवा ताकाबरोबर खावे. 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यात एक तरी उपवास करावा. अथवा चांद्रायण व्रत करावे. चांद्रायण व्रत म्हणजे शुक्ल पक्षात चंद्रोदयाच्या दिवशी 1 ग्रास अन्न जेवावे. दुसऱ्या दिवशी 2 ग्रास, तिसऱ्या दिवशी 3 ग्रास, याप्रमाणे पौर्णिमेपर्यंत 1 ग्रास वाढवित जावे आणि कृष्ण पक्षात 1 ग्रास कमी कमी करीत जावे. अमावस्येला 1 ग्रास अन्न जेवावे. ज्यांच्या शरीरात शक्ती नाही, वृद्ध आहेत, त्यांनी एकान्न जेवावे अथवा फलाहार वा शाकाहार करावा किंवा थोडे दूध प्यावे. अधिक घेऊ नये. जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढेच घ्यावे. पलंगावर झोपल्यास पती नरकात जातो. पतीसह तिला सदा नरकवास भोगावा लागतो. मंगल स्नान करू नये. देहमर्दन करू नये. गंध, परिमल, तांबूल व पुष्पे इत्यादी तिने वर्जित करावे. त्यांचा उपयोग करू नये. ज्या नारीला पुत्र नाही तिने पुत्राप्रमाणे तर्पण करावे. तीळ, दर्भ, कुशाधारी गोत्रनाम उच्चार करावा. नित्य श्री विष्णूंची पूजा करावी. हाच आपला पुरुष म्हणून पतीचे रूप विष्णू स्थानी समजून पूजा करावी. पुरुष असताना कोणतेही काम करताना जसे पतीचा निरोप घेऊन कार्य करतात, त्याचप्रमाणे विष्णूलाच पती मानून तिकडून निरोप घेणे, जसे चिठ्ठ्या वगैरे टाकून आज्ञा मिळविणे किंवा श्री विष्णू मूर्ती सन्निध्य जाऊन अमुक व्रत करते असे निवेदन करून आज्ञा मिळाली असे मानून व्रत करावे. तीर्थयात्रा, उपवास, व्रत वगैरे विष्णूंची आज्ञा घेऊनच करावी अथवा गुरूंची आज्ञा घ्यावी. ब्राह्मणांना दान करावेत. आपण सुवासिनी असताना ज्या वस्तूंची आवड होती त्या वस्तू विद्वान ब्राह्मणांना दान करावेत. वैशाख, माघ व कार्तिक महिन्यांचे विशेष महत्त्व आहे. विष्णू स्मरण करून माघ स्नान करावे. वैशाख महिन्यात जलकुंभ दान करावे. कार्तिक महिन्यात दोपराधन घृतदान करावे. शक्ती दक्षिणा द्यावी. माघ महिन्यात तीळ घृताचे दान करावे. वैशाख महिन्यात निर्मळ जलाची पाणपोई लावावी. शिवालयात महादेवाच्या पिंडीवर निर्मळ पाण्याची सतत धार लावून पूजा करावी. गंध परिमल वाहून पूजा करावी. अनंत पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणांच्या घरी जाऊन त्यांना अन्न व पाणी यांचे यथाशक्ती दान करावे. तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांना छत्र्या अथवा पादुकांचे दान करावे. आपल्या घरी आलेल्यांचे पाद प्रक्षालन करावे. पंख्याने वारा घालावा. नेसावयास वस्त्र द्यावे. गंध, तांबूल, परिमलाचा कर्पूर विडा द्यावा. आंब्याचे पन्हे इत्यादी जलपान द्यावे. द्राक्ष, कर्दळी इत्यादी फळे ब्राह्मणाला द्यावीत. जे जे दान केले ते पतीच्या नावे पतिप्रित्यर्थ करावे. कार्तिक मासात सातूचे पीठ द्यावे अथवा एकान्न जेवावे. वांगे, वृंताक, मसूर, सुरण ते वर्ज करावे. कास्य पात्रात जेवू नये. द्विदल धान्य वर्ज करावे. कार्तिक महिन्यात मौनी राहून अपवित्र वस्तूंचा त्याग करावा. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर भोजन करावे. मग उद्यापन करावे. घृत भरून
कांस्य पात्राचे विप्रास दान करावे. भूमी शयनाचे व्रत केले असेल तर मंचक दान करावे. ज्या ज्या वस्तूंचा आपण त्याग केला होता त्या वस्तूंचे दान करावे. गूळ, मीठ वगैरे अर्थात रसद्रव्य 1 महिना वर्ज करावे. दूध, दही यांचा त्याग करून शक्ती असेल तर उद्यापनात धेनुदान करावे. आणखी दीपदान व्रत महत्वाचे आहे. दीपदानाचा 1/16 भागही इतर धर्म नाही. दीपदानाचे अनन्य महत्व आहे. माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी माघ स्नान करावे. लाडू, तिळवे, खर्जूर व इतर पक्वान्न विप्र वर्गाला दान करावे. शर्करा, मिरे, वेलची सहित तळून घृताचे संन्याशाला दान करावे. शीत निवारणासाठी काष्टे दान करावी. हेमंत ऋतूत वस्त्रदान करावे. निजावयास पलंग, चित्रविचित्र रंगांच्या वस्त्रांसह कंबळ सोबत ब्राह्मणाला दान करावे. शीत निवारण होण्यास उष्ण औषधे द्यावीत. तांबूल दान करावे. गृहदान करावे. 1 वर्षाच्या अन्न सामग्रीसह पादरक्षासह तीर्थयात्रा करून दान करावे. गंध परिमळ पुष्पाने केशवाची पूजा करावी. गौरीहाराला रुद्राभिषेक करावा. धूप दीप नैवेद्य करावे. शंकराची पूजा करून दीपमाळा उजळावी. आपला पुरुष हाच नारायण म्हणून पूजा करावी. नेमाने राहावे. बैलावर बसू नये. चोळी घालू नये. पांढरे वस्त्र नेसावे. तांबडे, काळे किंवा बहुरंगी वस्त्र नेसले असता अनेक दोष लागतात. आणखी एक व्रत आहे. पुत्राचे म्हणणे ऐकावे. पतीच पुत्राच्या रूपाने जन्माला येतो अशी श्रुती आहे. म्हणून विधवेने पुत्राच्या आज्ञेत असावे असा विधवेचा आचार आहे. असे आचरण केल्यास सहगमना इतकेच पुण्य प्राप्त होते. आपला पापी पती यापूर्वीच निवर्तला असून नरक यातना भोगीत असेल तर अशा विधवा नारी मरणोपरांत पतीला स्वर्गात घेऊन जातात. अशा प्रकारे बृहस्पती गुरूंनी लोपामुद्रेची स्तुती केली. सतीचा सहगमनाचा निर्धार अशी कथा त्या जटाधारी भस्मांकित साधूने त्या मुलीला सांगितली व म्हणाला, हे मुली, आता तुला जे योग्य वाटेल ते कर. दोन्ही मार्गांनी परलोक साधता येतो. धैर्य असेल तर पती सोबत सहगमन कर. विधवापणाचा आचार केला तरी तितकेच पुण्य लाभते. जे तुला योग्य वाटते तसे मला सांग. असे म्हणून त्या साधूने तिच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला. तेव्हा ती नारी म्हणाली, हे सिद्ध पुरुषा, हे योगेश्वरा, या परक्या ठिकाणी तूच माझा पिता आहे. माझे सर्वस्व तूच आहेस. येथे माझे कोणीही नाही. तुम्ही देवासारखे भेटलात. योग्य तो उपदेश केला. विधवापणाचा आचार करण्यास फार कष्ट होतील. ते शक्य वाटत नाही. मी तरुण आहे. देह सुंदर आहे. सांप्रतच्या कलियुग काळात निंदा नालस्ती होऊ शकते. म्हणून मी पती समागमे सहगमन करण्याचा निर्धार केला आहे. असे म्हणून तिने योगी पुरुषाला नमस्कार केला. डोके घासून त्यांचे चरण हातात धरून ती म्हणाली, हे स्वामी, मी भवसागरात बुडत आहे. मला वाचवा. स्वामींनी तिला हात धरून उठविले व म्हणाले, तू तुझ्या पती सोबत राहा. तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा. हे माते, मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. तू इतक्या दुरून पतीला आरोग्य लाभावे म्हणून श्री गुरूंच्या भेटीसाठी आली आहेस. पण काय करणार? दैवगती कोणाला चुकले आहे? काळाला कोणीच जिंकू शकले नाही. जसे ईश्वर ठरवितो तसेच होते. ब्रह्मलिखित चुकत नाही. जे जे घडणार असेल ते बरोबर होते. त्यामुळे विनाकारण दुःख करीत बसू नये. राजा हरिश्चंद्राला डोंबाच्या घरी पाणी भरावे लागले. महाबलवान बळीराजालाही पाताळात जावे लागले. ज्या रावणाला 6 कोटी वर्ष आयुष्य होते त्यालाही काळाने सोडले नाही. रावणाचे राज्य 14 चौकुडीचे होते असे म्हणतात.
एका चौकडीची वर्षसंख्या 43,20,000 असते. या 14ने गुणले असता 6,04,80,000 होतात. दुर्योधनाचे तेच झाले. भीष्म पितामह इच्छामरणी होते, पण तेही कौरव पांडव युद्धात वीरगतीला प्राप्त झाले. परीक्षित राजा सर्पाला भिवून लपून बसला, तेव्हा काय झाले? देवदानवांनी पृथ्वीवर अनंत अवतार घेतले, पण ते सर्व काळाच्या अधीन झाले. काळाला कुणीही जिंकू शकले नाही. देवदानवांना देखील ते शक्य झाले नाही. काळावर फक्त गुरुच विजय मिळवू शकतात. आता तू पती सोबत सहगमन करण्या अगोदर गुरूंचे दर्शन घेऊन ये. इतक्या लांबून आली आहेस, गुरूंचे दर्शन घेऊन मगच सहगमन कर. असे म्हणून त्या योगी राजाने तिच्या कपाळी भस्म लावले व 4 रुद्राक्ष देऊन सांगितले, पतीच्या प्रेताच्या कर्णाला रुद्राक्ष बांध, तसेच आपल्या मंगळसूत्राला बांध. मग पतीसह सहगमन कर. गुरुदर्शनाला जाताना रुद्र म्हणत जावे. गुरु पाद प्रक्षालन करून तीर्थ आपल्या देहावर व प्रेतावर शिंपडावे. सुहासिनींना वाणे वाटावी. अनेक द्रव्य अलंकारांचे ब्राह्मणाला दान करावे. त्यानंतर सहगमन करावे, असा उपदेश करून तो तपस्वी निघून गेला. सहगमनाची पूर्वतयारी. ती नारी तयारीला लागली. भल्या जाणकार ब्राह्मणाला बोलाविले. मरणोत्तर कर्म अर्थात 16वा संस्कार विधी आटोपून गृहाग्नी सिद्ध करून प्रेतपिंड वगैरे कर्म करवून घेतले. नंतर तिने स्नान केले, पितांबर परिधान केले, सुवासिनीचे सुवर्ण अलंकार धारण केले, हळद कुंकू लावले. प्रेतपिंड विधी आटोपल्यावर प्रेत शिडीवर बांधले आणि ते नदी तीरावर घेऊन आले. ती सती तळ हातात अग्नी घेऊन प्रेतापुढे मोठ्या आनंदाने चालत होती. ती 16 वर्षांची सुंदर तरुणी होती. स्वर्ण अलंकार परिधानामुळे ती प्रत्यक्ष लक्ष्मीसारखी दिसत होती. गावातील 4,000 स्त्रिया ते दृश्य पाहावयास आल्या होत्या. त्या पतिव्रतेची मनमोकळेपणे स्तुती करू लागल्या. त्या म्हणाल्या, पहा काय नवल झाले. ही लहान वयाची तरुण मुलगी पती समागमे जात आहे. किती भाग्यवान आहे ती. तिने पतीचे सुख पाहिले नाही, तिला अपत्य नाही असे असूनही ती आनंदाने सती जात आहे. काही लोक म्हणाले, अरे तिला कोणी समजवा, असा जीव देणे बरोबर नाही. परत फिरून आपल्या माता पित्यांकडे माहेरी जाण्यास तिला सांगा. तर कोणी म्हणाले, ही मुलगी भाग्यवान आहे. हे परमेश्वरा, समस्त स्त्रियांना अशीच बुद्धी दे. या नारीचे माता पिता धन्य होत. 42 कुळांचा ती उद्धार करीत असे. प्रेतापुढे जात असताना प्रत्येक पावला भार अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे पतीचे प्रेत घेऊन ती नदी तीरी आली. काष्टे आणि गौऱ्या जमवून अग्निकुंड तयार करण्यात आले. त्या अग्निकुंडाजवळ प्रेत ठेवले. सुवासिनींना बोलावून वाणे दिली. सुपे, चोळी, हळद कुंकू, काजळ, तोडे अर्थात स्त्रियांचे एक जुने कर्णभूषण, मंगळसूत्र आदींचे सुवासिनींना दान केले. गंध पुष्प परिमळाने सुवासिनीची पूजा केली. समस्त ब्राह्मण लोकांना अपार द्रव्य दान केले. सर्वांना नमस्कार करून निरोप मागितला. ती म्हणाली, आपण माझ्यावर लोभ ठेवावा. आता मी आपल्या माहेरी जात आहे. माझा पिता शूलपाणी आणि माता गौरी यांनी प्रेमाने आम्हाला बोलावले आहे. दीपावलीचा सण आला म्हणून मी पतीसह आईकडे जात आहे. तेव्हा कृपा दृष्टी ठेवावी. तिच्या सोबत गावावरून आलेल्या लोकांना ती म्हणाली, आता आपण परत गावी जावे. माझ्या सासू सासऱ्यांना इकडे घडलेला प्रकार सांगू नये, नाहीतर तेही आमच्यासारखे प्राण देतील. तुम्हाला विनाकारण वंशहत्या घडेल. त्यांना तुम्ही सांगा की तीर्थक्षेत्रावर आम्ही दोघेही कुशल आहोत. भीमातिरी श्री गुरु महाराजांच्या कृपा छायेत राहत आहोत. गुरुदर्शन झाल्यामुळे पतीला आरोग्य प्राप्त झाले. त्यामुळे ते दोघेही आनंदात तेथे राहत आहेत, असा त्यांना निरोप द्यावा.
तसेच माझ्या माता पिता व इष्ट मित्र गोत्रजांना देखील असाच निरोप सांगावा. हे तिचे बोल ऐकून समस्त लोकांना अतिशय दुःख झाले. या उलट ती सती हास्य वदनाने पतीच्या प्रेताजवळ उभी होती. अग्निकुंडात लाकडे आणि गवऱ्या लावल्या. त्याच वेळी तिला योगीराजांच्या वचनाची आठवण झाली. योगीराजाने दिलेले 2 रुद्राक्ष प्रेताच्या कानात बांधून 2 रुद्राक्ष आपल्या मंगळसूत्रात बांधले. नंतर ब्राह्मणांना ती म्हणाली, मी गुरुमूर्तींना आपल्या डोळ्यांनी पाहीन असा संकल्प केला होता. स्वामींचे दर्शन घेऊन मी त्वरित अग्निकुंडापाशी येते. तेव्हा द्विजवर म्हणाले, सायंकाळानंतर दहन करता येणार नाही, त्यामुळे तू स्वामींचे दर्शन घेऊन लवकर परत ये. सतीची पुण्याई दत्त विप्राला गुरुकृपेने जीवदान. ती सती स्वामींच्या दर्शनाला निघाली. सोबत गावातील नारी होत्या. ब्राह्मण मंडळी त्या पतिव्रता स्त्रीचे कौतुक करीत होते. मार्गात ती सती स्वामींचे स्तुती स्तोत्र म्हणू लागली. हे स्वामी नरकेसरी, आमचे अभाग्य म्हणून तू आमची उपेक्षा केलीस. हे सर्वेश्वरा, तूच दाता आहेस, शरणागतांचा आधार आहेस असे तुझे ब्रीद आहे, पण आमच्या कामी आले नाही. तू सहज लीलयेने त्रिभुवनाची रचना केलीस. रज तम व सत्व या 3ही गुणांनी युक्त सृष्टीची रचना तूच केली आहेस. रजगुणामुळे उत्पत्ती करतोस, सत्वगुणामुळे प्रतिपाळ करतोस आणि ते तमोगुणामुळे जीवांचा नाश करतोस. हे 3ही गुण तुझ्यात आहेत. तू त्रिमूर्ती आहेस. सर्व सिद्धी तुझ्या ठाई आहेत. आमची वाईट बुद्धी म्हणून आमचा तू अव्हेर केलास. एकदा नर त्रास देऊ लागला असता त्याची सरकारी कचेरीत तक्रार केल्यास त्याला तत्काळ सहाय्य मिळते. एखाद्याला रोग झाल्यास वैद्याकडे घेऊन जातात आणि औषध घेतात व तत्काळ आरोग्य प्राप्त होते. तू त्रिमूर्ती आहेस. तुझी कीर्ती साऱ्या विश्वात पसरली आहे. तू भक्तजनांचा आधार आहेस, म्हणून सारे लोक तुझी वाहवा करतात. पण मी काय अपराध केला? ऐशी कोस अंतर पार करून आजारी पतीला येथे घेऊन आले. माता पित्यांना विसरले, तुझे ध्यान लागले. तूच आमचा माता पिता म्हणून धावत आले. वाटले आपली भेट होताच पतीला आरोग्य प्राप्त होईल. माझ्या समान इतरही नारी आहेत, त्यांना कन्यापुत्र आहेत. मी मात्र दगडाप्रमाणे आहे. मला अपत्य नाही. माझा पती नेहमी आजारी राहत असे. पुत्रप्राप्ती आणि पतीस आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून तुझ्या भेटीला आले होते. पतीला आरोग्य प्राप्त होईल आणि पुत्र प्राप्त होईल असा मानस धरून होते. आता माझा मनोरथ पूर्ण झाला. प्राणनाथाला आरोग्य प्राप्त झाले. अनेक पुत्र झाले. हे स्वामी, माझा नवस पूर्ण झाला. मनोरथ पूर्ण झाला. आता तुझी कीर्ती घेऊन परलोकी जात आहे, म्हणून निरोप घ्यायला आले आहे. असे ध्यान करीत ती सती अमरजा संगमावर आली. तेथे अश्वत्थ वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती स्वामींना तिने पाहिले. दूरवर थांबली आणि साष्टांग दंडवत केला. तेव्हा स्वामींनी अखंड सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला. ते ऐकून सतीने पुन्हा एकदा मनोभावे नमन केले. तेव्हा अष्टपुत्री भव असा आशीर्वाद दिला. हे वचन ऐकून सारे हसावयास लागले. गुरु जवळच्या लोकांनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी सांगितले, हिचा पती मृत झाला असून ही सुवासिनी कशी होणार? हिच्या पतीचे प्रेत स्मशानात नेले असून ती सती जाणार आहे. त्यापूर्वी दर्शन घेण्यासाठी आपणाकडे आली आहे. आपला निरोप घेऊन ती अग्निकुंडात पतीसोबत सहगमन करणार आहे. हे विप्रांचे वचन ऐकून स्वामी हसले व म्हणाले, हिचे सौभाग्य स्थिर आहे. तिला मरण कसे घडणार? तिच्या पतीचे प्रेत माझ्याजवळ घेऊन या. त्याचा प्राण कसा गेला म्हणतात ते पाहू. मनात कोणताही संशय आणू नका. तिचे सौभाग्य स्थिर आहे. या बोलाला कर्पुरी ठाकूरच खरे दाखवतील. प्रेताचा संस्कार करू नका. प्रेत माझ्याकडे घेऊन या.
गुरूंचा निरोप ऐकून लोक धावत प्रेत आणण्यासाठी गेले. सारे लोक कौतुकाने पाहू लागले, आश्चर्य करू लागले. 4 विप्र आले, स्वामींची पूजा केली, रुद्र सूक्ताचा पाठ केला, अभिषेक केला, षोडशोपचारे पूजा केली, तीर्थाची पूजा केली. एव्हाना ते प्रेत लोकांनी आणून ठेवले. श्री गुरूंनी त्याला बांधलेले दोर वस्त्र सोडायला लावले. विप्राजवळ तीर्थ दिले व ते तीर्थ प्रेतावर शिंपडण्यास सांगितले. तसेच ते तीर्थ प्रेताच्या सर्वांगाला लावले, तीर्थ स्नान करविले. श्री गुरूंनी अमृत दृष्टीने त्या प्रेताला आपाद मस्तक न्याहाळले. श्री स्वामींनी अमृत दृष्टीने पाहताच प्रेताला चेतना आली. ते सचेत झाले. तो दत्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला, अंग मुरडून आळस दिला. आपल्या शरीरावर एकही वस्त्र नाही म्हणून त्याला लाज वाटली. नंतर नवीन वस्त्र नेसून बाजूला येऊन बसला. त्याने आपल्या स्त्रीला बोलावून विचारले, तू मला कुठे आणलेस? हे यतीश्वर कोण आहेत? इतके लोक जमा झाले असताना मला तू जागे का केले नाहीस? यावर त्या सतीने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा दोघांनी उभे राहून स्वामींना नमन केले, चरणावर मस्तक ठेवले. दोघेही स्तोत्र गायन करू लागले. सारे लोक कौतुकाने पाहू लागले. साऱ्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, हे स्वामी, हे गुरुराया, आम्ही पापरूपी आहोत, पाप सागरात बुडालो आहोत. आमच्या हातून अगणित पाप घडले आहे. आमची दुर्बुद्धी म्हणून पापी झालो. तुझी आठवण विसरलो. तू प्रत्यक्ष शंकर आहेस. समस्त जीवांचा तूच रक्षक आहेस. शरणागतांचे तूच रक्षण करतोस. साऱ्या त्रिभुवनात तुझी कीर्ती पसरली आहे. हे जगद्गुरु, आमचे रक्षण कर. हे विश्वमूर्ती, हे ब्रह्मा विष्णू महेशा, हे सच्चिदानंद स्वरूपा, हे विश्वकर्ता, आमचे रक्षण कर. हे गुरुनाथा, हे कृपा सागरा, हे जगद्भरता, भक्तजनांवर कृपा करा. हे गुरुमूर्ती, तूच जटाजूट पशुपती आहेस. या पृथ्वीवर अवतार घेऊन तू रंजलेल्या गांजलेल्यांचा तारणहार झाला आहेस. हे पिनाकपाणी, हे शिरोमणी, भक्तजनांचा सांभाळ करून त्यांचे तूच रक्षण करतोस. तूच सर्वांच्या ठाई आहेस. तुझ्या चरणाला स्पर्श करून मी धन्य झालो आहे. या विश्वाचा रचयिता तूच आहेस. सहज लीलेने एका क्षणात तूच या सृष्टीची रचना केली आहेस. त्रिभुवनात तुझी कीर्ती आहे. तुझे चरण प्राप्त झाले, आता पुनर्जन्म नाही याची खात्री झाली आहे. तुझे एखाद्याने ऐकले नाही तर त्याच्यावर कोप करतोस असे वाटते, पण तू अकलंक रूप आहेस. तुझ्या मनात क्रोध नाही. तू सहस्र गुणी आहेस. आनंद मूर्ती आहेस. तू भक्तजनांचा रक्षक आहेस. तू कृपासागर आहेस. जीव मात्रावर तू कृपा करतोस. शरणागताचे रक्षण करतोस. तू करुणेचा सागर आहेस. चिन्मात्राचा निधी आहेस. हे स्वामी गुरुराया, आमच्या चुकीबद्दल क्षमा करा. असे स्तोत्र गाऊन त्यांनी स्तुती केली. तेव्हा गुरुवर्य संतुष्ट झाले. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, तुम्हाला अष्टपुत्र होतील. तुमचे सर्व दोष नष्ट झाले. मरणोत्तर मुक्ती प्राप्त होईल. 4ही पुरुषार्थांचा लाभ होईल. आता मनात कोणताही संशय न ठेवता सुखात राहा. यानंतर जमा झालेल्या नरनारींनी महाराजांचा जय जयकार केला. त्यात एक धूर्त कुबुद्धिक ब्राह्मण होता. त्याची मती भ्रष्ट झाली. म्हणूनच त्याने गुरुरायांना प्रश्न केला. तो म्हणाला, हे महाराज, मला एक शंका आली. आपण कृपया तिचे निरसन करावे. वेदशास्त्र पुराणात असे लिहिले आहे की ब्रह्मलिखितच सत्य आहे. या मृत माणसाला जीवदान मिळाले, मग ब्रह्मलिखित असत्य मानावे काय? त्यावर गुरु महाराज हसून म्हणाले, त्याचे पुढील जन्मातील 30 वर्षे आम्ही ब्रह्मदेवापासून मागून घेतले. ते या नराला दिले. भक्तांचे रक्षण करण्याकरता आम्ही ते ब्रह्मदेवापासून मागून घेतले. असे सांगताच सर्व विप्रवर्ग तटस्थ झाले.
महाराजांना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते आपापल्या स्थानी रवाना झाले. त्या पतिव्रता स्त्रीने पतीसह संगमावर स्नान केले. स्वामींची मनोभावे पूजा केली. अपार द्रव्य खर्चून आराधना केली. सूर्य अस्तावर गेला तेव्हा महाराज मठात आले. ती सुवासिनी व तिचा पती दत्त विप्र संगमावरून गाणगापुरातील मठात श्री गुरूंच्या सोबतच आले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 32. ओम तत्सत.